नमस्कार. प्रिलिम एक्झामिनेशनबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहोत. आता आपण बोलूया मेन एक्झामिनेशनच्या तयारीबद्दल. मेन एक्झामिनेशनमध्ये आपल्याला 2 पेपर द्यायचे आहेत. पहिला म्हणजे सिव्हिलचा पेपर जो 100 मार्कांसाठी असतो आणि दुसरा म्हणजे क्रिमिनलचा पेपर जो सुद्धा 100 मार्कांसाठी असतो. या व्हिडिओमध्ये आपण फक्त सिव्हिल पेपरबद्दल बोलूया, त्याच्याबद्दल डिस्कस करूया. तर सिव्हिल पेपरबद्दल बोलायला गेलो तर असं आहे की 100 मार्कांच्या या पेपरमध्ये तुम्हाला असतात टोटल 6 सब्जेक्ट्स. ते 6 सब्जेक्ट्स आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट्स ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आणि पार्टनरशिप ॲक्ट. हे 6 विषय तुम्हाला तयार करायचे आहेत सिव्हिलच्या पेपरसाठी. हे लक्षात असू द्या की तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल हे दोन्ही पेपर एकाच दिवशी द्यायचे. तर तुम्हाला रायटिंग स्पीड आणि तुमची रायटिंगची कॅपॅसिटी जी आहे ती वाढवावी लागेल, हे नक्की आहे. आता हे 6 सब्जेक्ट्सबद्दल जे मी बोललो ते 6 सब्जेक्ट्स तुम्हाला येतात 100 पैकी फक्त 80 मार्कांसाठी. उरलेले जे 20 मार्क आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे एक जजमेंट. सिव्हिल विषयाशी रिलेटेड एक जजमेंट तुम्हाला 20 मार्कांसाठी लिहायचं आहे. त्याचा तो विषय काय हा तुम्हाला प्रश्न म्हणून त्या पेपरमध्ये येईल, तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच पुढे. सगळ्यात मेन टिप, सगळ्यात पहिली टिप, लिहून पाहणे. लिहायची प्रॅक्टिस तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. लॉकडाऊन जो आहे हा तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे हे समजा. कारण ज्यांना ज्यांना लिहायची प्रॅक्टिस सुटलेली आहे त्यांना हे पेपर द्यायच्या वेळेला इतके हाल होतात ना, मी पाहिलेले आहेत. माझं स्वतःची रायटिंग प्रॅक्टिस असताना जेव्हा दुसरा पेपर द्यायला गेलो त्यावेळेला असं वाटलं की आपल्याला नाही व्हायचं बाबा ही परीक्षा पास, नको लिहायला याच्या पुढे. इतके हाल होतात. मी स्वतः रायटिंग प्रॅक्टिस केलेली होती तरीसुद्धा इतके त्रास झाला. तर आपण समजून घ्या की आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस किती गरजेची आहे. आत्तापासून तुम्हाला हे करायचं आहे की तयारी सुरू करताना कमीपासून सुरू करा. प्रॉबेबली तुम्ही 1 आन्सर लिहिणं सुरू करा, मग त्यानंतर 3 आन्सर्स, 5 आन्सर्स, असं करून तुमची रायटिंग कॅपॅसिटी वाढवा. 1 तास तुम्ही कंटिन्युअसली लिहू शकता का, 2 तास लिहू शकता का आणि 3 तास लिहू शकता का. आणि हे सगळं झाल्यानंतर सिव्हिल आणि क्रिमिनलचा दोन्ही याचा जेव्हा तुम्ही अटेम्प्ट कराल पेपर घरी बसल्या बसल्या, त्यावेळेला 3 तासाचा एक पेपर, मध्ये ब्रेक आणि मग पुन्हा 3 तासाचा दुसरा, असा तुम्ही पेपर अटेम्प्ट करू शकता का हे पाहणं खूप जास्ती गरजेचं आहे. कारण रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तुम्ही हे पेपर देऊ शकत नाही. आणि हे अजून एक टिप लक्षात घ्या की जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करून दोन्ही पेपर एकाच दिवसात न थकता लिहू शकले, 100 मार्कांचा पेपर अटेम्प्ट करू शकले इतक्या दिवसांच्या तयारीनंतर, तर समजून घ्या की 70% तुम्ही ही एक्झाम क्लिअर करणार आहात. इतकं रायटिंगचं महत्त्व या एक्झाममध्ये आहे. तुम्ही किती लिहू शकता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, फोकस किती आहे, हे सुद्धा या परीक्षेतनं तपासल्या जातं. दुसरी टीप आपली इम्पॉर्टंट ही अशी आहे की आता तयारी करताना तुम्ही विचार कराल की आता हे 6 सब्जेक्ट्स आहेत, याच्यातनं मी आता कोणत्या विशिष्ट विषयावर लक्ष देऊ, कोणत्या एखादा फॉर एक्झाम्पल आपण समजूया की CPCची तयारी करताय, तर त्यातल्या कोणत्या भागाकडे लक्ष देऊ मी. एखादा विशिष्ट ऑर्डर्स लक्षात ठेवू का, एखादा विशिष्ट रूलच लक्षात ठेवू का, किंवा याआधी प्रश्न जे विचारलेले आहेत परीक्षेमध्ये फक्त तेवढ्याची तयारी करू का, तर तेवढ्यावर माझं भागेल का, तर नाही, तुमचं तेवढ्यावर भागू शकत नाही. तुम्हाला तयारी करताना सिव्हिलच्या पेपरची, बेसिकली रिटन पेपरची तयारी करताना खूप डिटेलमध्ये तयारी करणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय, तर याच्या आधी तुम्हाला जितकेही प्रश्न विचारलेले आहेत, कारण तुमच्या सगळ्यांकडे 5 क्वेश्चन पेपर्स आणणं तर आहेच, ते क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असतीलच अशी मी अपेक्षा करतो. ते पेपर आणल्यानंतर त्याच्यात आलेले जितकेही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला तयार तर 100% करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त असे कोणते प्रश्न आहेत का की जे आपण अभ्यास करताना, विषयाचा अभ्यास करताना आपल्याला पडतात, आपल्याला असं वाटतं की या विषयावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुमची अशी जबाबदारी आहे की तुम्ही तुमचे नोट्स जेव्हा काढाल, ते नोट्स काढत असताना असे प्रश्न तयार करायचे आणि त्याच्यासाठी मॉडेल उत्तर काय असेल याचा विचार करून तिथे शॉर्टमध्ये ते उत्तरसुद्धा लिहायचे आहेत. हा तुमच्या तयारीचा भाग आहे. तुम्ही कोणतेच प्रश्न टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही की या प्रश्नांच्या बियॉन्ड मला विचारल्या राहणार नाहीत. तुम्हाला ते आउट ऑफ द बॉक्स काहीही विचारू शकतात. तुम्हाला काही लिमिटेड क्वेश्चन्स नाही आहेत की एवढ्याच क्वेश्चन्समधनं विचारतील. त्यामुळे सरप्राईज क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो, अशा क्वेश्चन्ससाठी तुमची पूर्ण तयारी असणं गरजेची आहे. पुढचा मुद्दा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे विचारेल मनात की आता मला केस लॉज लिहिणं किती गरजेचं आहे. एखाद्या विषयातल्या एखाद्या टॉपिकवरती जेव्हा मी आन्सर लिहितो आहे तर त्याच्यात मला प्रत्येक आन्सरसाठी 2-2, 3-3 केस लॉ लिहिणं गरजेचं आहे का, तर याच्यासाठी सिम्पल उत्तर आहे की नाही. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी केस लॉ लिहिणं गरजेचं नाही आहे. पण
हे सुद्धा समजणं गरजेचं आहे की एखादा बेसिक क्वेश्चन जो असतो किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा एखादं इम्पॉर्टंट प्रिन्सिपल असतं त्यासाठी केस लॉ तुम्हाला लिहिणं हे गरजेचं आहे. म्हणजे आता आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला एन्फोर्सेबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट अगेन्स्ट मायनर असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये तुम्ही जर म्हणाल की मला धर्मदास घोषवाला जी केस लॉ आहे मोहरी बीवी वर्सेस धर्मदास घोष या क्वेश्चनबद्दल काहीही कल्पना नाही आणि मी त्याबद्दल लिहू शकणार नाही, तर तसं होऊन चालणार नाही. कारण या केसेस आणि या प्रिन्सिपलशी रिलेटेड ही जी केस आहे ही सेलिब्रेटेड केस आहे, सेलिब्रेटेड जजमेंट आहे. हे तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहाल असं त्यांना कुठेतरी एनिवे एक्सपेक्टेड असतं. तर तुम्ही हे लक्षात असू द्या की तुम्हाला सेलिब्रेटेड जजमेंट्स माहिती हवे, जे अगदी कंपल्सरी आहेत ते माहिती हवे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नॉर्मल आन्सर जरी लिहू शकले आणि प्रोव्हिजन्स लिहू शकले, तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करता आलं तर ते तुमचं सफिशियंट आहे. पुढे तुम्ही विचाराल की कोणते पुस्तकं मी रेफर करायला हवे, तर काही बेसिक पुस्तकं तुम्हाला मी सांगतो. CPC तुम्ही CK तक्वानी रेफर करू शकता. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीसाठी RK सिन्हा किंवा मे बी अवतार सिंगसुद्धा तुम्हाला रेफर केलेली चालेल. स्पेसिफिक रिलीफ आणि कॉन्ट्रॅक्टसाठी अवतार सिंगचं एक चांगलं पुस्तक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते पुस्तक तुम्ही नक्कीच रेफर करू शकता. याच्या व्यतिरिक्त जे जे नोट्स तुम्हाला सापडतात मार्केटमध्ये, कोणी त्यांना कितीही नावं ठेवू द्या, त्यांना काहीही म्हणू द्या, शॉर्ट, कन्साईज आणि जसे कसे नोट्स तुम्हाला वाटतं की तुमच्या कामी येऊ शकतात ते सगळ्या नोट्स विकत घ्या. तुम्हाला एक खूप चांगल्या नोट्सचं सजेशन मला द्यायचं आहे. अमायकस लॉ अकॅडमी, अमायकस लॉ अकॅडमीचे स्वतःचे नोट्स आहेत जे तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल याचे 2 वेगळे पुस्तकं देतात आणि त्या पुस्तकांमध्ये याआधी विचारलेले जितकेही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांसाठी तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहायला पाहिजे याचं गायडन्स दिलेलं आहे. तर तुम्ही या नोट्स मार्केटमध्ये नक्की बघा. तुम्हाला जर वाटलं की ते नोट्स तुमच्या कामात येतील तर ते नोट्स घ्या. त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये अजून अनेक नोट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ती लँग्वेज तुम्हाला सुटेबल वाटते तर त्या नोट्ससुद्धा घेऊन या. हे लक्षात असू द्या की एक विशिष्ट नोट्सच मला फॉलो करायचे आहेत किंवा ही स्ट्रॅटेजी मी फॉलो करायला पाहिजे असं नाही आहे, कारण तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ही परीक्षा, मेन्सची परीक्षा जी आहे, इथे तुमचं नॉलेज बेस ते चेक करतात. तुम्हाला किती व्यवस्थित एखादा कन्सेप्ट समजला आहे हे ते चेक करतात. तर जितकं नॉलेज तुम्ही एखाद्या क्वेश्चनबद्दल गॅदर करू शकता तितकं नॉलेज तुम्हाला गॅदर करणं गरजेचं आहे. आता आपण याच्या दुसऱ्या भागात येऊ, तो म्हणजे 20 मार्कासाठी विचारण्यात येणारं जजमेंट रायटिंग. जजमेंट रायटिंगसाठी तुम्हाला पुस्तक वाचण्यापेक्षा मी सजेस्ट करेल की तुम्ही एक ॲप डाउनलोड करा. वकिली जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ॲपबद्दल ऑलरेडी कल्पना असेल. ते म्हणजे ई-कोर्ट सर्व्हिसेस ॲक्ट. अँड्रॉइड याच्यावर किंवा ॲपलवर तुम्हाला हे ॲप मिळेल सहजता. या ॲपवरती तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही याच्यावरती आपलं स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र सिलेक्ट करा, त्यात आपलं जे डिस्ट्रिक्ट, आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तुम्हाला एखाद्या जजचे जजमेंट्स सिलेक्ट करून वाचायची संधी मिळते का ते पहा. ते जजमेंट वाचणं सुरू करा. त्यांची लिहायची स्टाईल कशी आहे, फॉर्मॅट कोणता वापरतात, काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, तारीख कुठे यायला पाहिजे, ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड करायला हव्या. त्यानंतर तुम्हाला जजचं नाव लिहिणं गरजेचं असतं, त्याचे रेझिग्नेशन लिहिणं गरजेचं असतं. ह्या सगळ्या बाबी तुम्हाला या जजमेंट्स वाचून कळतील. ह्या तुम्हाला जजमेंट्स रेग्युलरली वाचणं गरजेचं आहे, कारण जजमेंट रायटिंग असं म्हणतात की इट इज अन आर्ट आणि हे आर्ट जर तुम्हाला लर्न करायचं आहे तर तुम्हाला ते रेग्युलर बेसिसवरती कन्सिस्टन्सी मेंटेन करून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की जजमेंट रायटिंगमध्ये तुमच्याकडनं एकदम साऊंड रिझनिंगवाला जजमेंट त्यांना एक्सपेक्टेड आहे असं नाही. अर्थात तुम्ही ते देऊ शकले तर त्याहून उत्तम काहीही नाही, पण तुम्ही जर फ्रेशर आहात, तुम्हाला जजमेंट रायटिंगची अर्थात सवय नाही, तुम्ही त्याचं इतकं वाचन केलेलं नाही आहे, त्यांना बेसिक एवढं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही फॉर्मॅट समजला आहात का. म्हणजे तुम्हाला जर उद्या कोणी विषय दिला तर तुम्ही त्याच्याबद्दल प्रॉपर फॉर्मॅटमध्ये जजमेंट लिहून काढू शकता का, जिथे नाव आहे तिथे नाव येईल का, कोर्टाचं नाव येईल का, जजमेंटमध्ये इश्यूज तुम्ही काढू शकता का. सिव्हिलबद्दल बोलता म्हणून इश्यूज काढणं कंपल्सरी आहे, इश्यूज तुम्हाला काढता येतात का. या बेसिक गोष्टी जर तुम्ही कव्हर करू शकले तरी तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये ते चांगले मार्क देतील. जजमेंट रायटिंगची जी स्किल आहे ही हळूहळू तुमची सेवेत रुजू झाल्यानंतर डेव्हलप होणारच आहे. आत्ता या स्टेजमध्ये तुम्हाला एवढंच अपेक्षित आहे की तुम्ही जजमेंट्स भरपूर वाचले आहेत का, तुम्हाला फॉर्मॅट समजला आहे का, आणि तुम्ही एवढं झाल्यानंतर एक जजमेंट व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहिता आहे का. एवढं जरी आपण करू शकले तरी जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. हा झाला तुमचा सिव्हिलच्या पेपरचा भाग. क्रिमिनलच्या पेपरचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.